करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक प्रवीण कनकुटे सरांना. सर या ठिकाणी तुम्ही माईक घ्यायचा आहे, मांडणी करायची आहे. अनुसूचित जातीचं उपवर्गीकरण न्याय की अन्याय? जी. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. जय भीम सर. मागच्या 2.5 तास झाले आपण या ठिकाणी आम्ही उभे आहोत, तुम्ही बसलेले आहेत जी. आणि चर्चा चांगली रंगलेली आहे. आणलेली बरीच माहिती सगळ्यांनी अगोदरच सांगून टाकलेली आहे. अच्छा. त्यामुळे आता नवीन काहीतरी सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. मुळात हा जो विषय आहे, न्याय आहे का अन्याय आहे, मी असं समजतो की एखादा निर्णय घेताना 59 जातीपैकी एकाच जातीला विचारणं आणि 58 जातीला न विचारणं हा 58 जातीवरचा अन्याय आहे. वा. आणि एका जातीला न्याय देण्यासाठी ह्या 58 जातींना अन्याय हे सरकार करत आहे, अशा प्रकारची स्पष्टपणे माझी भूमिका आहे. आरक्षणाचं वर्गीकरण जेव्हा होईल तेव्हा होईल महाराष्ट्रामध्ये, आणि होणारच आहे. त्यात काय आता म्हणजे सरकारचा निर्णय तो होणार आहे. त्या म्हणजे एक लक्षात घ्या, 1-2 महिन्यामध्ये अध्यादेश निघून जाईल. कोणत्याही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा अहवाल स्वीकारला जाईल आणि तुमच्या समोर हे काहीतरी ठराविक पर्सेंटेजनुसार आकडेवारी जाहीर होईल, कोणाला किती भेटलं काय भेटलं. परंतु याचाच जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये लागू झालं तेव्हा आंध्र प्रदेशमध्ये 3 गट केले गेले. बर. विशेषतः सांगायचा मुद्दा हा आहे की आंध्र प्रदेशमध्ये देखील 59 जातीच आहेत एससी मध्ये, आणि मग एससी मध्ये डिवायडेशन करताना त्यांनी कुठल्याही एका जातीला असं वेगळं आरक्षण दिलेलं नाही. बरं. म्हणजे आपण जे म्हणतो, आपण विचार करतो की मातंगाला 10% 4% भेटल किंवा बौद्धाला 7% भेटल किंवा 6% भेटल, अशा प्रकारची चर्चा आपल्या सर्वसामान्य माणसामध्ये होते. तर जेव्हा आंध्र प्रदेशमध्ये ह्या 59 जातींचं उपवर्गीकरण केलं तेव्हा त्यांनी उपवर्गीकरण करताना एका ग्रुपमध्ये 12 जाती, एका ग्रुपमध्ये 19 जाती आणि एका ग्रुपमध्ये 28 जाती, अच्छा, असं 3 भागामध्ये उपवर्गीकरण केलं. ज्या सगळ्यात मागास होत्या त्यांना फक्त 1% दिलं. आता मुद्दा इथं पुन्हा येतो की लोकसंख्येच्या प्रमाणात द्यायचं का ज्यांचा कधीच विकास झाला नाही त्यांना विकासात आणण्यासाठी, त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षण द्यायचं, मुद्दा हा येतो. मग सर्वात मागास 12 जातींना 1% दिलं. मादिगा सारख्या 19 जातींना, मादिगांचा जो ग्रुप केला त्यांना 6.5% दिलं, आणि मालाच्या ग्रुपला ज्याच्यामध्ये 28 जाती आहेत त्यांना 7.5% दिलं. अशा प्रकारे 13% आरक्षण त्या ठिकाणी डिवाइड करण्यात आलं. हा जो फॉर्म्युला आहे हा कदाचित महाराष्ट्रात पण फॉर्म्युला हाच येऊ शकतो. म्हणजे एका जातीला कुठलंही वेगळं सेपरेट आरक्षण नाही भेटणार. बरं. तर जातींचा ग्रुप केला जाणार. मग ते 2 ग्रुपमध्ये होईल किंवा 3 ग्रुपमध्ये होईल, आज ते काही सांगता येत नाही. हे का सांगता येत नाही? कारण न्यायमूर्ती बदर समितीचा अहवाल आपल्या समोर नाही. म्हणून ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये संविधान लिहिलं, बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कधी होतात? 29 ऑगस्ट 1947 ला. या दिवशी बाबासाहेब आंबेडकर संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होतात. लक्षात घ्या तारीख, 29 ऑगस्ट 1947 ला. बाबासाहेब फेब्रुवारीमध्ये भारतीय संविधानाचा मसुदा सादर करतात. फेब्रुवारी 1948 ला बाबासाहेब संविधानाचा मसुदा सादर करतात. पुढचे 8 महिने हा मसुदा भारताच्या गॅझेटमध्ये प्रकाशित झालेला असतो. कशासाठी झालेला असतो? हरकती नोंदवण्यासाठी. लोकांच्या काही हरकती असतील, लोकांच्या काही सूचना असतील, लोकांच्या काही तक्रारी असतील संविधानाबद्दल. हे माझा ड्राफ्ट आहे भारताच्या संविधानाचा, आणि हा ड्राफ्ट ह्याच्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील तर त्यात तुम्ही सुचवाव्या म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान भारताच्या गॅझेटमध्ये 8 महिने प्रकाशित केलं. अरे मग संविधान जर 8 महिने गॅझेटमध्ये प्रकाशित होत आहे तर तुमचा बदर तर असा छोटा मोठा माणूस याचा अहवाल का तुम्हाला प्रकाशित करता येत नाही? म्हणजे एक छोटा अहवाल ज्याची तुम्हाला एवढी भीती का आहे? ज्या अहवालात दिलंय का हे आम्हाला माहित नाही, आणि मग त्याच्यावर आम्हाला सूचना आणि हरकती मागवा म्हणता. बाबासाहेब जर संविधान गॅझेटमध्ये प्रकाशित करू शकतात तर मग हा अहवाल काय प्रकाशित करू शकत नाही आपण? हा एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी माझा आहे. दुसरं म्हणजे मी काही जातींची नावं सांगतो.
याच्यामध्ये तुरी, हो तिरनार, सिंधोलू, शेनवा, सांसी, पासी ह्या एससी मध्ये जाती आहेत ना. माहित नाही अनेकांना. कुठे आहेत या? मग या विकासाच्या प्रवाहात कुठे येत आहे? आरक्षण कोणाला द्यावं लागेल? वर्गीकरण करायचं असेल तर विकसित झालेल्या जातीलाच आरक्षण द्यायचंय का? ज्याचे आपण आजपर्यंत एससी मध्ये आहेत म्हणून कधी नाव पण ऐकले नाही, अशा जातींना आपण आरक्षण देणार का नाही? ह्या एससी मधल्या ह्या जाती आहेत. ही तुरी नावाची जात 59 नंबरला आहे. तिरनार नावाची 58 नंबरला आहे. सिंधूर नावाची 57 नंबरला आहे. नावच ऐकले नाहीत आजपर्यंत. जेव्हा जेव्हा आम्ही चळवळीत काम करत असताना, या महाराष्ट्रामध्ये असो का देशामध्ये असो, जेव्हा जेव्हा एससी वर अन्याय झाला असं समजतं तेव्हा आम्ही सगळे धावून जात होतो. आताही जातो. हे धावून जात असताना आम्ही कधीच विचार नव्हता केला हा एससी मधल्या कुठल्या जातीचा आहे, हा एससी मधल्या कुठल्या जातीचा आहे. उत्तर प्रदेशमध्ये जरी अन्याय झाला तर इथून हळहळ वाटायची की असं नाही व्हायला पाहिजे होतं. किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्यात झालं तर महाराष्ट्रातले सगळे बहुजनवादी नेते, सगळे कार्यकर्ते धावून जायचे. या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या चळवळीतून एकमेकांमध्ये द्वेषाची भावना निर्माण झाल्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये मला असं वाटतंय एखाद्या समाजावर अन्याय झाला तर दुसरा समाज, दुसरी जात त्याच्यावर धावून जाईल का नाही हे आता सांगता येत नाही. परिस्थिती बदलायली, धावून जाण्याची परिस्थिती बदलायली. मला दुसरा मुद्दा आणखी सांगायचा आहे की वर्गीकरणाने खरंच विकास होतो का? वर्गीकरण केल्याने विकास होतो का? यापूर्वी ओबीसीचं वर्गीकरण झालेलं आहे. एक लक्षात घ्या, भटक्या विमुक्तांचं यापूर्वी वर्गीकरण झालं ओबीसी मध्ये. एक मिनिट बघा, ओबीसीच्या 32% आरक्षणामध्ये महाराष्ट्रातल्या एनटीए त्याला 3% आरक्षण आहे. या एनटीए मध्ये कोण आहे? बेरड आहे, बेस्तर आहे, भामटा आहे, रामोशी आहे, वडार आहे, ह्या जाती छप्परबंद आहेत. एनटीबी मध्ये 2.5% आरक्षण आहे. त्याच्यामध्ये 37 जाती येतात. गोसावी आहे, बेलदार आहे, भराडी आहे. एनटीसी मध्ये धनगर आणि इतर जाती येतात. एनटीडी मध्ये वंजारी जात आहे. या जातीचं वर्गीकरण अगोदर झालेलं आहे ओबीसी मध्ये. आणि मग या जाती तुम्हाला आता विकसित जात दिसतात का? ही जात, या जातीचे नावं जे वाचून दाखवले, ह्या जाती वर्गीकरण यांचं होऊन जवळपास 25-30 वर्ष झालं तर वर्गीकरण होऊन या जातींचा विकास झाला असं म्हणायचं का? मग वर्गीकरणातून जर खरंच विकास झाला असता तर ह्या जातींचा सगळ्यात अगोदर झाला असता. आपल्या अगोदर 25-30 वर्षापूर्वी यांचं वर्गीकरण झालेलं आहे. म्हणून वर्गीकरण हा कुणाचा, मला असं वाटत नाही की एखाद्या जातीचा तो विकासाचा मार्ग आहे. 13% हे खूप मोठं तळ आहे. 13% खूप मोठं तळ आहे. आणि आपण म्हणतोय की नाही मला तळ्याच्या कोपऱ्याला पोहायचंय. 13% हे खूप मोठं तळ आहे. या तळ्यामध्ये पोहल्याने आपला फायदा झाला असता. परंतु आपल्याला वाटतंय की नाही मी आता का कोपऱ्यालाच पोहतोय का विहिरीमध्ये पोहतो, कुठेतरी पोहतो. ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना अतिशय चुकीची आहे. महाराष्ट्रामध्ये जे आपल्यावर आरोप होतात की मातंग समाजाचं आरक्षण किंवा मातंग समाजाच्या नोकऱ्या बौद्धांनी पळवल्या किंवा इतर बौद्धांनी पळवल्या, असाच डायरेक्ट आरोप आहे. माझं काय म्हणणं आहे, नोकरीची पद्धत कशी असते? जाहिरात निघते, जाहिरात निघल्यावर परीक्षा होते, परीक्षा झाल्यावर सिलेक्शन होतं. ते सिलेक्शन तुमच्या शिक्षणाच्या बळावर होतं, तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या मार्फत होतं. आणि मग इथं तुम्हाला कोणी अडवलं? तुम्हाला शिक्षण घ्यायला, तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हायला, नोकरीमध्ये सिलेक्ट व्हायला आम्ही कोणाचे हात धरले का? सरकारने तुमचं सिलेक्शन केलं. परीक्षेची पद्धत आहे, ही पद्धत जर ही पद्धतीतून तुम्ही गेले असते तर कदाचित तुम्ही आमच्यापेक्षा पुढे गेले असते. परंतु असं झालं नाही ना. असं न होता आम्हाला नाही भेटलं हे कसं काय म्हणणार? आमच्या जागा तुम्ही पळवल्या हे कसं म्हणू शकता? तुम्ही जर स्पर्धेत उतरलेच नाही किंवा उतरले तर सिलेक्शन झालं नाही, याचा अर्थ यांनी आमच्या जागा बळकावल्या असं होत नाही. एक लक्षात घ्या, बौद्ध समाजाची खरंच किती मोठी मानसिकता लक्षात घ्या. ज्यावेळेस महात्मा फुले महामंडळ होतं, ज्यावेळेस महात्मा फुले महामंडळ होतं त्यावेळेस त्याच्यामध्ये 59 जातींना कर्ज भेटायचे.
नंतर मातंग समाजाने मागणी करू करू सेपरेट महामंडळ केलं अण्णाभाऊ साठे. नंतर चर्मकारांनी वेगळी मागणी करून वेगळं महामंडळ केलं. तरी देखील महात्मा फुले महामंडळामार्फत इतर 57 जातींना किंवा 59 जातींना देखील लोन मिळतं आज पण. होय. आम्ही म्हणलं हे कसं काय गेले बाजूला, किंवा आता ह्यांना आमच्यात ज्या आणखी बाकीच्या उरल्यात यांना पण काढून टाका, असं कधी म्हणलं? बार्टीची स्थापना झाली एससी आणि म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबोधासाठी. जी. मग बार्टीची स्थापना झाली तर तिथं स्कॉलरशिप कोणाला भेटते? जे विद्यार्थी पीएचडी करतात, हो. संशोधन करतात त्यांना स्कॉलरशिप भेटते. मग त्याच्यातून मातंग समाजाने आरटी काढली, आम्ही त्याला विरोध केला? बिलकुल चांगल्या गोष्टीला विरोध केला नाही, कधीच केला नाही, करणार पण नाही बौद्ध समाज. मग असं कधी आम्ही म्हणलं का की बार्टीमध्ये फक्त बौद्धांना स्कॉलरशिप द्या, बाकीच्यांना देऊ नका? अशी भूमिका आम्ही कधीच घेतली नाही. कारण बौद्धांची भूमिका ही कुठल्या एका जातीला विरोध करण्याची नाही, तर सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे. ही पहिल्यापासून बौद्धांची भूमिका आहे. भिसे साहेबांनी एक अहवालाचं नाव सांगितलं का, लोकूर समिती काहीतरी 1965ची, आणि त्या समितीनं सांगितलं म्हणे की वर्गीकरण करा. माझं असं म्हणणं आहे की आम्ही 1956ला कुठेतरी महाराजचे बौद्ध झालोत. 1965ला तुमचा अहवाल आला, त्या अहवालामध्ये आमचे काय शिक्षण बी झालं नव्हतं आणखी बरोबर, नोकऱ्या तर लागल्याच नव्हत्या 1965ला. आणि मग काय येणार त्या अहवालामध्ये? कुणाच्याच नोकऱ्या असणार नाहीत त्या अहवालामध्ये. एक लक्षात घ्या, आरक्षणातून नोकरी आणि नोकरीतून कुटुंबाचा विकास, ही परिस्थिती मागच्या 10-15 वर्षापूर्वीपर्यंत होती. बाबासाहेबांनी शिका म्हणल्यानंतर आपला समाज असा इतका शिकला की सगळ्यांनी शिक्षण घेऊन शिक्षणातून नोकऱ्या आणि नोकऱ्यातून विकास, आरक्षणातून विकास हे केलं, आणि ते सगळ्यांना खुलं होतं, कोणी पण करा. परंतु आत्ताच्या या खाजगीकरणाच्या जमान्यामध्ये, आत्ताच्या या कंत्राटीकरणाच्या जमान्यामध्ये, जिथं नोकऱ्याची शक्यता कमी आहे, जिथं नोकऱ्याच निघत नाहीत, आता शासनाचं खूप झालं, 2-3 डिपार्टमेंट राहिलेत ज्याच्यामध्ये संपूर्ण भरती होते शासकीय कर्मचारी म्हणून, ज्याला आपण पोलीस म्हणतो किंवा शिक्षक म्हणतो, किंवा आणखी 1-2 डिपार्टमेंट असतील ज्याच्यामध्ये फक्त सरकारी कर्मचारी म्हणून भरती होते. बाकी कुठल्याच विभागामध्ये तुम्हाला सरकारी कर्मचारी, मिलिटरीमध्ये देखील तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेसवर घ्यायलेत. मग जागाच निघत नाहीत. सरकारी नोकऱ्याचं प्रमाणच कमी झालं. ऑलरेडी तुमचा 2 लाखापेक्षा जास्त बॅकलॉग आहे. अनुशेष भरायचा बाकी आहे, 2 लाख नोकऱ्या भरायच्या बाकी आहेत. त्या नोकऱ्या जर भरल्या असत्या आपण, तर आतापर्यंत आपण कुठे गेलो असतो. परंतु शासनानं कंत्राटीकरण केलं, शासनानं खाजगीकरण केलं, आणि मग शासनाच्या जेवढ्या नोकऱ्या असतील तेवढ्या नोकऱ्या शासनाने संपवून टाकल्या. आणि मग आता वेगळं आरक्षण घेऊन जे 13% जमलं नाही ते तुम्हाला 2% 3% काय जमणार आहे मला सांगा? ह्या 13% खेळा ना, भरपूर जागा आहे ते खेळायला. परंतु 13% तुम्ही जर यशस्वी होऊ शकत नाहीत, तर सेपरेट 2% 3% होऊ शकत नाहीत, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. कदाचित त्याला विरोधात घेऊ नका, परंतु याच्या पाठीमागची भूमिका समजावून घ्या की 13% आरक्षण हे अतिशय चांगलं आहे, मोठं आहे. कदाचित माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, 2000 आता ही जनगणना चालू आहे, जी की 21ला होणार होती, जी आता 27ला होईल, आणि 29 पर्यंतची आकडेवारी बाहेर येईल. माझं असं म्हणणं आहे, मातंग समाज आणि बौद्ध समाजाने 2001 याच्यानंतरच्या जनगणनेची आकडेवारी जेव्हा येईल, त्याच्यानंतर जी एससीचं प्रमाण येईल, त्यानुसार आपलं आरक्षण कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करावा. हे आरक्षणाचं उपवर्गीकरण मागण्यापेक्षा आपण आपलंच आरक्षण कसं वाढवू, तुमचा हे वर्गीकरणाचा विषय त्या ठिकाणी येणार नाही. आपलं आरक्षण कसं वाढवता येईल यासाठी आपण आंदोलन करू, सोबत मिळून करू. ही आपली भूमिका असली पाहिजे, ना की याला कसं भेटायलंय, त्याला कसं भेटायलंय, मला काय भेटणार, या गोष्टीचा आपण विचार न केलेला बरा. तसेच ओबीसीचं आपण उदाहरण घेऊया. ओबीसी समाज देखील मागच्या मराठवाड्यामधलं उदाहरण आहे. लोकसभेच्या वेळेस या मराठवाड्यामध्ये ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद लावला. ओबीसी आणि मराठा आरक्षणावरून वाद लावला. मराठवाड्यातल्या जवळपास 4 ते 5 खासदारकीच्या सीटवर परिणाम झाला. अशा एकदम पलटी झाल्या. आज उद्या जर गाव पातळीवर बौद्ध मातंगाचे वाद होऊ लागले, एकतर जाती व्यवस्थेचं स्वरूप आता बदलू लागले. बरं लक्षात घ्या, अगोदर फक्त अस्पृश्यांना किंवा गावगाड्यातल्या महार, मांग, चांबार, बौद्ध यांच्यावर अत्याचार व्हायचे. आत्ताची जातीयता, ज्या गावात ज्याची संख्या जास्त तो दुसऱ्या जातीवर अन्याय करायला आहे. मागच्या 2 महिन्यापूर्वी सिंदखेड राजाकडं वंजारी समाज आणि मराठा समाज यांच्यामध्ये वाद झाले. हे जाती व्यवस्था स्वरूप सध्या बदलायलंय. परंतु आपण इतक्या पाठीमागे चाललो
की आपण आपल्यातच पुन्हा खेळायला पुन्हा तयार आहेत की आपलेच आपले भांडणं करायला तयार आहोत. आपण एससी म्हणून जे सरांनी सांगितलं एक जिन्सीपणा, बाबासाहेब म्हणले की एससी हा एक जिन्सीपणा आहे. सुप्रीम कोर्टाच्या पहिले जे निर्णय होता वर्गीकरणाचा निर्णय देण्याच्या अगोदर 7 जजनी निर्णय देण्याच्या अगोदर जे 5 जज होते त्यांनी हे म्हटलं होतं की एससी समाज हा पूर्ण एक जिन्सीपणा आहे, होमोजिनियस आहे. आणि मग दुसरे कोणते जज 2 आले आणि त्यांना असं काय दिसलं की ते म्हणले नाही एक जिन्सीपणा नाही म्हणले यांच्यामध्ये. बरं 7 जजनी निर्णय दिला म्हणजे काय दिला? हा निर्णय दिला म्हणजे डायरेक्ट तुम्ही राज्यामध्ये जाऊन आरक्षण द्या म्हणलं का? या देशातल्या मनुवाद्यांना जर तुम्हाला आरक्षणाचं वर्गीकरण करायचं असतं तर डायरेक्ट त्यांनी भारतीय संविधानाच्या घटनेमध्ये दुरुस्ती केली असते. तिथं त्यांनी 2/3 किंवा 3/3 काय जे बहुमत लागतंय ते बहुमत त्यांच्याकडे आहे. लोकसभेत तेवढं बहुमत आहे, राज्यसभेत पण आता बहुमत झालं, ते तुम्हाला तिथूनच आरक्षण देऊ शकले असते. इथं खेळवायची काय गरज नव्हती आपल्याला. सरकारला द्यायचंय ना, सरकार तुम्हाला खेळवत बसाले आणि खडा टाकते खडा. आरक्षणाचं उपवर्गीकरण करणार काय होते बघतात. काय होतंय? दररोज लाईव्ह कार्यक्रम, काय होतंय? दररोज मिटिंगा, काय होतंय? आता मोर्चाची तयारी. कोणाचे मोर्चे कोणाविरोधात? बौद्धाचे मांगाच्या विरोधात, मांगाचे बौद्धाच्या विरोधात. याच्या पुढे हेच होणार. आता पुढच्या महिन्यातल्या ऍक्टिव्हिटी तुम्हाला आज सांगतो. पुढच्या महिन्यातल्या ऍक्टिव्हिटी कोणत्या? मे मधल्या सुट्टी आहेत, कोणाला काही काम धंदे बरेच कमी आहेत, म्हणजे महत्वाचे कामं कमी आहेत. आणि पुढच्या महिन्यात काय होणार? बौद्धाचा मांगाच्या विरोधात मोर्चा, मांगायचा बौद्धाच्या विरोधात मोर्चा. कोणते नेते करणार? मागा पडले नेते करणार, पुढे गेले नाही. अच्छा, कामा लागले. कोणते नेते करणार? ज्यांना सध्या काही काम नाही, इलेक्शन संपलेत, निवडून याची शक्यता आता काही नाही 5 वर्षे. मग आता हे पुन्हा समाजाचे नेते, पुण्या समाजाचं, मी एकाच नाव घेत नाही कोणाचंच. आणि मग पुढच्या महिन्यात बघा तुम्ही 100% परभणीत मोर्चे, भिसे साहेब एक मोर्चा काढतील आणि आमचे दुसरे एक माणूस मोर्चा काढतील. इथं परभणीत मोर्चा, तुझा मोर्चा माझा मोर्चा. ते बदर काही करो. आणि बदरचा अहवाल काय आलाय काय नाही. अहो एससी मध्ये मला सांगा, आता जे भिसे साहेब म्हणजे आकडेवारीच खोटे, कारण जातीने जनगणना झाली नाही. त्यांचं म्हणणं 31 पासून जातीने जनगणना झाली नाही मान्य आहे. मग लवजी साळवेच्या आयोगामध्ये आकडेवारी मान्य करतो आपण, अभ्यास आयोगाची. किंवा मग सरांनी सांगितलं की 95 लाख किंवा 1 कोटी जवळपास बौद्धांची लोकसंख्या आहे. खूप सारे लोकांचे गल्लत झालेली आहे मागच्या वेळेस 2011 जनगणनेमध्ये. काहींनी महार लिहिलं, बौद्ध लिहिलं, हे बरोबरच आहे. 2021 ची जनगणना आता होत आहे. सध्या फक्त ट्रेनिंग सुरू आहे, ट्रेनिंग जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या. पुढच्या महिन्यात कदाचित डायरेक्ट सुरू होईल जनगणना. त्यावेळेस तरी योग्य माहिती भरा. बौद्धांनी बौद्धच लिहा. उगा महार नेत बसू नका तुम्ही. महार गेले तेव्हाच होते. 1956 ला तुम्हाला बौद्ध केले तरी देखील महार नेतात लोक. ही चुकीची गोष्ट आहे ना. लोकांना काय वाटतं? केंद्र सरकारमध्ये महार लिहिल्यावर नोकरी जास्त भेटते केंद्राच्या नोकऱ्यामध्ये. अरे मग बाबासाहेब तुला बुद्ध खायला केलंय तेव्हा महार तिकडे तेव्हाच राहायचं महार तो. परंतु असं न होता आपले लोक काही ठिकाणी जाणून बुजून बौद्धाचा कॉलम असला तरी टाका महार म्हणतात. जसं घरकुल घेताना टाका माझं पत्राचं घर आहे, माझं पडलेलं घर आहे, माझ्याकडे गाडी नाही असं म्हणतात. तशा पद्धतीनं मी आता सांगायलोय, जनगणनेची आकडेवारी अॅक्युरेट घ्यायची असेल तर येणाऱ्या जनगणनेमध्ये सगळ्यांनी बौद्ध असाल तर बौद्ध लिहा, मातंग असाल तर मातंग लिहा. जे काय जात धर्म जे काय तुमचं अॅक्युरेट असेल ते लिहा. त्याच्यानंतर जी आकडेवारी येईल त्या आकडेवारीनुसार अनेक गणित ठरलेले आहेत. नुसते आरक्षणाचे नाहीत, तुमच्या बजेटचे गणित ठरलेले आहेत. बरोबर. तुमच्या शेड्यूल कास्टच्या बजेटचे गणित ठरले आहेत. शेड्यूल कास्टच्या जागांची गणित ठरले आहेत. निवडणुकांच्या अनेक गावामध्ये शेड्यूल कास्टची लोकसंख्या खूप आहे, जागा एक बी राखीव नाही. अर्धे लोक महार लिहितात, अर्धे लोक बौद्ध लिहितात. डिवायडेशन. किंवा कोणी हिंदू लिहिते, कोणी आणखी काय लिहिते. म्हणून अनेक गावांमध्ये बौद्धांची किंवा महाराची लोकसंख्या जास्त असताना देखील त्या ठिकाणी राखीव जागा सुटली जात नाही. आणि मग अशा वेळेस लोक तहसीलदारकडे येऊन निवेदन देणं अशा गोष्टी करत असतात. मला असं म्हणायचंय, या ठिकाणी शेवटी जाता आता समारोप करताना मी एकच गोष्ट सांगेल की जास्त वेळ नाही घेता, आता खूप टाइम झालाय. शेवटचं वाक्य असं आहे की जनगणनेच्या अहवालानंतरच आपण हे आरक्षण बौद्ध समाजाचं असेल किंवा एससीचं असेल, पूर्ण एससीचं
हे कशा प्रकारे वाढल, जनगणनेच्या आकडेवारीवर आपण ठरवावं. वा. तोपर्यंत हे सगळं प्रकरण शांत राहावं. बौद्ध मातंगांनी एकमेकांना शिव्या देत बसण्यापेक्षा आणि भांडणं करत बसण्यापेक्षा अतिशय एकमेकांसोबत चांगले संबंध जसे पहिले होते हो. तसेच संबंध ठेवून आपण चांगल्या गुण्यागोविंदाने राहावं हीच या ठिकाणी शेवटची अपेक्षा आहे. कुठलेही वाद होऊ नयेत हीच अपेक्षा आहे. धन्यवाद. जय भीम.